बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्यावा, अशा प्रकारची मागणी जोर धरते आहे. खरं म्हणजे शेतकऱ्याला ह्या कर्जमुक्तीची खऱ्या अर्थानं गरज आहे. शेतकऱ्यावरती अन्याय होतो आहे, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही आहे, त्याला स्वामीनाथन आयोग लागू केला जात नाही. अनेकदा आश्वासनं दिली, वचनं दिली, पण कुणीही काही मानायला तयार नाही. काल जे सत्तेमध्ये होते ते आज विरोधामध्ये आहेत. काल सत्तेमध्ये असताना ज्यांनी शेतकऱ्यासाठी काही दिलं नाही, ह्याच मागण्या त्यांनी मान्य केल्या नाही, पण आता ते विरोधामध्ये बसल्याबरोबर मात्र त्याच मागण्या, ज्या मागण्या त्यांनी स्वतः मान्य केल्या नाही, त्याच मागण्या घेऊन आता ते सध्याच्या सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये आपलं रान उठवत आहेत. आणि गंमत अशी की तेव्हाचे जे विरोधक होते आणि जे शेतकऱ्यांच्यासाठी ह्याच मागण्या करत होते, त्या मागण्या आता विरोधकानं केल्या असताना आणि शेतकऱ्याच्या समोर खऱ्या अर्थानं संकट असताना आताचे सत्ताधारी मात्र त्याच्यातून वेगवेगळ्या पळवाटा शोधतायत, वेगवेगळी नाटकं करतायत, वेगवेगळी निमित्त सांगतायत आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत आहेत. हे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं हे लोकप्रतिनिधी नाहीतच. ते तेव्हाचं सरकार असो की आताचं सरकार असो, हे सगळे भांडवलदारांचे प्रतिनिधी आहेत. सध्याची सरकारं ही भांडवलदारांचे गुलाम आहेत. आपले नेते हे भांडवलदारांचे पाय चाटण्यामध्ये धन्यता मानतात. सध्याची सरकारं ही खऱ्या अर्थानं एक प्रकारे आपली सध्या अस्तित्वात असलेली लोकशाही, जरी लोकशाही वाटत असली तरी ती एक प्रकारे भांडवलदारांची रखेल झाली आहे की काय, अशा प्रकारचा संशय निर्माण येण्यासारखी परिस्थिती आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांनीच याचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांनी तरीसुद्धा याच लोकांना मतदान करायचं का? पुन्हा पुन्हा याच चोरांना, याच डाकूंना, याच लुटारूंना मतदान करायचं का? शेतकरी विरोधी सरकारला पुन्हा एकदा डोक्यावर घ्यायचं का? हे सगळे प्रकार जरा आता आपण तरी गांभीर्यानं घेतले पाहिजे, शेतकऱ्याच्या मुलांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी एक ही कविता ऐकवतो. कविता जुनी आहे, 1-1.5 वर्षापूर्वीची. लाल दिवा होता डोक्याच्या वरती, खुर्ची ढुंगणा खाली, शेतकरी मेला खड्ड्यात गेला, जरा बी दया नाही आली. लाल दिवा होता डोक्याच्या वरती, खुर्ची ढुंगणा खाली, शेतकरी मेला खड्ड्यात गेला, जरा बी दया नाही आली. आता उगाच बोंबल्या मारती, आता उगाच बोंबल्या मारती, सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती, सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती, सारे नंगाड भारती. पुढे, गांधीच्या नावानं, फुल्यांच्या नावानं, जमेल तेवढं ढापलं. गांधीच्या नावानं, फुल्याच्या नावानं, जमेल तेवढं डापलं. बायकोच्या नावानं, पोराच्या नावानं, खोराड भरलं आपलं. बायकोच्या नावानं, पोराच्या नावानं, खोराड भरलं आपलं. कधी भीमाच्या नावानं आरती, कधी भीमाच्या नावानं आरती, सारे नंगाड भारती. कधी भीमाच्या नावानं आरती, सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती, सारे नंगाड भारती. पुढे बघा, कुणाची भानगड, कुणाचं लफड, कुणाची सांगावी चोरी. कुणाची भानगड, कुणाचं लफड, कुणाची सांगावी चोरी. बापांचे किस्से, किरकोळ हिस्से, सवाई निघाल्या पोरी. कुणाची भानगड, कुणाचं लफड, कुणाची सांगावी चोरी. बापांचे किस्से, किरकोळ हिस्से, सवाई निघाल्या पोरी. उभ्या उभ्याच डल्ले मारती, उभ्या उभ्याच डल्ले मारती, सारे नंगाड भारती. उभ्या उभ्याच डल्ले मारती, सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती, सारे नंगाड भारती. शेवटचं कडवं आहे. आभाळ फाटलं, ढगानं लुटलं, कोणाला काय राव म्हणता. आभाळ फाटलं, ढगानं लुटलं, कोणाला काय राव म्हणता. जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं, झिंगून राहिली जनता. आभाळ फाटलं, ढगानं लुटलं, कोणाला काय राव म्हणता. जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं, झिंगून राहिली जनता. चोर डाकूच रथाचे सारथी,
चोर डाकूच रथाचे सारथी सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती सारे नंगाड भारती. लाल दिवा होता डोक्याच्या वरती खुर्ची ढुंगणा खाली. शेतकरी मेला खड्ड्यात गेला जरा बी दया नाही आली. आता उगाच बोंबल्या मारती सारे मिळून बोंबल्या मारती सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती सारे नंगाड भारती. धन्यवाद.